नमस्कार, मी ममता. आपल्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चिकनीच्या बिबड्या बनवणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की चिकनीच्या बिबड्या किती छान झाल्या आहेत आणि मी भाजून सुद्धा दाखवल्या आहेत. किती छानपैकी फुलल्या आहेत आणि तितक्याच चविष्टही लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 किलो लोकण गहू घेतले आहेत. गहू मी गाळून घेतला आहे. आता ते गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता एप्रिल महिना सुरू आहे आणि खूपच ऊन तापत आहे, त्यामुळे गहू लवकर भिजतात. म्हणजे गहू 3 दिवसात भिजून तयार होतात. तर आज पहिला दिवस आहे आणि गव्हातलं पाणी रोज बदलवायचं आहे. बघा, आपले गहू स्वच्छ धुवून तयार आहेत आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकून झाकून ठेवायचे. आता दुसऱ्या दिवशी मी इथे लाल चिकनी दुकानातून आणलेली आहे आणि तगारीमध्ये 1 किलोचं पाकीट टाकून घेतलं आणि दुसरं त्यामध्ये टाकत आहे. तर मी लाल चिकनी 2 किलो घेतली आहे. त्यासाठी गहूही 2 किलो घेतले आहेत. गव्हाचं आणि चिकनीचं प्रमाण सारखं घेतलं आहे आणि गहू आपण 1 दिवस आधीच भिजत घातले आहेत. आता चिकनी दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर चिकनी छान मिळाली आहे. त्यात काही कचरा किंवा बोंडा नाही. चिकनी धुताना बोंडा कचरा असेल तर ते काढून घ्यायचे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भरपूर पाणी घालून अर्ध्या तासासाठी भिजत घालायचे आणि जे काही असतील पोकळ पाकळ ते काढून घ्यायचे, जे वरती येतात असे. तर बघा, अर्धा तास झालेला आहे आणि इथे मी आता ही गाळणी घेतलेली आहे. या गाळणीमध्ये तिला अशी वैचून म्हणजे त्याच्यातले जे काही खडे वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जाते. तर असे आपण काढून घ्यायचे. तर बघा, चिकनी चांगली निथळून घेतली. आता त्याच रुमालामध्ये मी बांधून ठेवणार आहे. तर कॉटनच्या कापडामध्येही बांधून ठेवली तरीही चालते आणि एका भांड्यामध्ये 1 दिवसासाठी झाकून ठेवायची. आता दुसऱ्या दिवशी मी चिकनी सोडून घेतली आहे. जास्त ओली असेल तर अर्धा तासासाठी फॅनखाली सुकवायला टाकून घेऊ. थोडी सुकली की चक्कीतून जाडसर दळून आणायची आहे. तर मी चिकनी अशी जाडसर दळून आणली. तर इथे मी मैद्याची गाळणी घेतली. आता त्या गाळणीने थोडं पीठ घेऊन अशा प्रकारे गाळून घेऊ. तर तुम्हाला दिसत असेल की बारीक पीठ खाली परातीत पडते आणि गाळणीमध्ये थोडा रवा आणि चिकनीची साल शिल्लक आहे. तो रवा आणि साल सुपामध्ये टाकून अशा प्रकारे पाखडून घ्यायचा आणि तो रवा जास्त निघत नाही, थोडासाच निघतो. माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर पीठ आणि रवा मिक्स करून घेतला आहे. तर आता आपलं चिकनीचं पीठ तयार झालेलं आहे. तर बघा, आपले गहू 3 दिवस झालेले आहे भिजून आणि छान असे फुलले पण आहे. असे बघायचे हातामध्ये घेऊन बोटामध्ये. तर बघा, असे दाबल्यावरती लगेच चिकनी निघालेला दिसतो बाहेर. तर असे झाले म्हणजे हे वाटण्यासारखे झालेले आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये 4 दिवस भिजत ठेवायचे आणि एप्रिल मे 3 दिवस भिजत ठेवायचे. तर बघा, आता हे आपले गहू भिजलेले आहे. आता मी हे एका गाळणीमध्ये छान असे निथळून घेणार आहे आणि रोज पाणी बदलवायचं. कारण रोजच्या रोज पाणी जर बदलवलं तर ते चांगलं असते, नाहीतर मग त्याला खूपच वास येतो. तर असे रोजच पाणी या गव्हांमधलं बदलवून घ्यायचं आहे. तर बघा, मी स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतले गहू आणि आता हे भांड्यामध्ये भरूनही घेतले. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि जसं लागलं तसं पाणी टाकत चालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एका तगारीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं. त्यामध्ये सर्व आता हे गहू वाटून घेणार आहे आणि असे टाकून घ्यायचे. तर बघा, आता माझे हे गहू वाटून तयार झालेले आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं जाळं मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे हाताला वगैरे चिपकत नाही. आणि थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं, म्हणजे हाताला पण चिपकत नाही जास्त. आणि आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत.
तर असं सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि असं कोंडा दोन्ही हाताने घ्यायचा. जेवढा हातात मावेल तेवढा गोळा तयार करून त्यातला चिक पिळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शक्य असेल तेवढा कोंडा मी काढून घेतला आहे. तर इथे मी एक डबा घेतला आहे, त्यावरती पुरण गाळणे ठेवून घेतले. ग्लासाने तो गव्हाचा चीक टाकून घेतला आहे. जो काही कोंडा त्या गाळण्यात शिल्लक आहे अशा प्रकारे पिळून घेत आहे. तर अशा प्रकारे गव्हाचा चीक गाळून घेतला. तर बघा मी दुसऱ्यांदा सुद्धा कोंडा असा धुवून घेत आहे. तर याच्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर बघा दुसऱ्यानं काहीच जास्त निघत नाही. तर असं तुम्ही 2 किंवा 3 पाण्याने धुवून घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने सर्व चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता डब्याला झाकण लावून ठेवून देऊ. पीठ आपण मोजून घेणार आहे. तर बघा मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच भांड्याच्या मापाने हे पीठ मोजून घेणार आहे. तर हे 2 भांडे असं पीठ आहे, तुमच्यासमोरच मोजून घेत आहे. हे पण तेवढंच भरलेलं आहे. असे हे 2 भांडे पीठ निघालेलं आहे. त्याच्याप्रमाणेच आपण आता पाणी घेणार आहे. तर इथे मी जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे, त्याला थोडं तेल लावून घेऊ. घाटा खाली जास्त चिपकू नये यासाठी तेल लावून घेतला आहे. त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. तर इथे मी ह्या भांड्याने, ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं, गव्हाचं चीक मोजलं, त्याच भांड्याने मी 6 भांडे पाणी टाकून ठेवलेलं आहे. त्याला आपण उकळी येऊ द्या. तर बघा गव्हाचं चिकावरचं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. गॅसवरती पाणी गरम होते आहे तोपर्यंत ही सर्व तयारी करून घ्यायची. गव्हाच्या चिकावरचं पाणी शक्य असेल तेवढं काढून घ्यायचं आणि तो गव्हाचा चीक तळाला घट्ट जमा झालेला आहे. तर अशा प्रकारे त्याला हाताने किंवा चमच्याने काढून घ्यायचा. एकही गुठळी राहू द्यायची नाही. असा एकसारखा झाला की तो गव्हाचा चीक मोजून घ्यायचा आहे. ज्या भांड्याने आपण पीठ आणि पाणी मोजलं त्याच भांड्याने एक भांडं आणि थोडासा शिल्लक आहे, थोडासाच आहे. तर बघा आपण हा चीक मोजून घेतलेला होता, त्यातच मी आता हे पीठ टाकून घेणार आहे. ज्या भांड्याने पीठ पाणी मोजून घेतलं त्याच भांड्यामध्ये एक भांडं पाणी घेतलं आहे. जसं लागेल तसं टाकून घेऊ. पीठ आणि गव्हाचा चीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर बघा मी सर्व गुठळ्या अशा मोडून घेतलेल्या आहे. एकही गुठळी राहू द्यायची नाही, पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. तीन चमचे मी तिखट घेतलेला आहे, 3 चमचे शोप आहे आणि 50 ग्रॅम पापड खार आहे. मीठ हे छोटा कप घेतला आहे आणि तीळ घेतले हे मोठे 2 चमचे. आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा अख्खे धने, थोडे पत्तरफूल आणि 1 छोटा चमचा ओवा, हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक पावडर बनवून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यात जाडसर 100 ग्रॅम लसूणही करून घेऊ. आता पाणी उकळलं आहे, त्यामध्ये जे मसाले काढून ठेवले होते ते टाकून घेऊ. जर सकाळी घाई होत असेल तर हे साहित्य आठवणीने रात्रीच काढून झाकून ठेवायचे, म्हणजे सकाळी घाई होत नाही. तर आता मसाले टाकल्यावर पाण्याला उकळी आली आहे. तर असा चाटू घ्यायचा, त्या पाण्याला हलवून घ्यायचं आणि कोणीतरी मदतीला घ्यायचं. एकाने चाटूने हलवत राहायचं आणि दुसऱ्याने पीठ आणि चीक मिक्स करून ठेवला होता तो त्यात हळूहळू एक धार धरत टाकत राहायचं. अशा प्रकारे बिबड्यांचा घाटा घेरून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या गॅसवरती आधीच पाणी गरम करायला ठेवले होते. ज्या भांड्याने पाणी मोजलं त्याच भांड्याने 2 भांडे ठेवले होते. आता ते पाणी जसं लागेल तसं त्यात टाकून घेणार आहे. असं एकूण 8 भांडे पाणी लागलेलं आहे. थोडं कमी अधिक लागू शकते, म्हणून थोडं पाणी जास्तीचं ठेवायचं. जास्तीचं पाणी काढून ठेवायचं, जसं लागेल तसं वापरता येते. आता घाट्यात पाणी मिक्स झाल्यावरती त्याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवू.
अधूनमधून बघत राहायचं। आता गॅस मी मध्यम ठेवला आहे। तर बघा अशा प्रकारे घाटा शिजला पाहिजे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर चमच्याने टाकणार आहे म्हणून थोडा पातळ घाटा केला आहे। तुम्हाला थापायचा असेल तर पाणी कमी घालायचं म्हणजे घाटा घट्ट होईल आणि थापता येईल। आता घाटा छान शिजला आहे तर मी एका बादलीत काढून घेत आहे, म्हणजे आपल्याला बिबड्या जिथे टाकायचे आहे तिथे नेता येईल अशा भांड्यात घाटा काढायचा। खूप गरम असतो आणि उरलेला घाटा झाकून ठेवायचा, मग तो गरम राहील। तर मी घाटा शिजत होता तोपर्यंत धोतर ओले करून अंथरून घेतलं। धोतराच्या खाली अजून एक कापड टाकला आहे। केव्हा केव्हा धोतर खाली चिपकून जाते आणि मग ते निघत नाही, म्हणून एक कापड टाकून घेतला आहे आणि चमच्याने अशा प्रकारे बिबड्या टाकून घेत आहे। तुम्हाला किती जाड बारीक करायचे आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता। मी थोड्या जाडच ठेवले आहे। तर एक चमच्याचं माप करून घ्यायचं, किती लहान मोठ्या ठेवायचे आहे त्या ठेवू शकता। तर मी अशा एकसारख्या सर्व बिबड्या टाकून घेतल्या आहेत। आता दुपारचे 4 वाजले आहेत तर मी बिबड्या अशा पलटवून घेतल्या। जर खालचे साईड ओल्या असतील तर त्याही सुकतील। तर बघा आपले बिबड्या छान सुकलेल्या आहेत दोन्ही बाजूंनी। तर आता त्यावर ते पाणी टाकून घेऊ। थोडं थोडं असं पाणी शिपडून घ्यायचं, पूर्ण धोतर ओलं करून घ्यायचं आहे बिबड्यांचं। आणि थोडा वेळ ते भिजल्या की असं दोन्ही हातांनी धोतर ताणून घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे सर्व बिबड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर बघा अशा निघतात त्या दोन्ही हातांनी जर अशा काढल्या तर दोन्हीकडून असं ताणून घ्यायचं धोतर, तर सहज इजी निघतात। तर बघा अशी छान अशी बिबडी आपली निघालेली आहे। तर अशा प्रकारे सर्व बिबड्या मी आता काढून घेणार आहे। तर थोडा वेळ त्यावरती पाणी शिपडून ठेवल्यावरती थोडा वेळ 5 ते 7 मिनटं भिजू द्यायचे, म्हणजे अशा प्रकारे आपल्या बिबड्या मग ह्या निघतात। तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये सहज निघत आहेत बिबड्या थोडा वेळ भिजल्यावरती। तर आता आपण सर्व बिबड्या अशा काढून घेऊ। तर बघा आपल्या बिबड्या सुकून तयार आहेत, तुम्हाला दिसत आहेत। तर खूपच छान झाल्या आहेत, चविष्टही झाल्या आहे। तर मी सर्व बिबड्या तुम्हाला दाखवल्या आहे, जास्त जाड पण नाही आणि बारीकही नाही, मध्यम झाले। तर त्यातली बिबडी मी तुम्हाला शेगडीवर भाजून दाखवत आहे। तुम्ही असं करू नये, कारण हे खूप रिस्की आहे। विस्तवावर भाजायचे किंवा तेलात तळूनही खूप छान फुलतात बिबड्या। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। कशी वाटली ही रेसिपी? जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल।